जय महाराष्ट्र मित्रांनो. हा व्हिडिओ मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय, तुम्हाला लवकर थकवा लागतोय, तुम्हाला दम लागतोय, तुमचा स्पीड वाढत नाही, तुम्ही रिकव्हरी तुमची व्यवस्थित होत नाही, वीकनेस होतोय, हातपाय खूप दुखतात, ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ मित्रांनो. मित्रांनो, आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपल्या डाएटमध्ये जर काही चुकत नाही ना, ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या अजिबात स्किप करू नका, कारण की खूप छोटा व्हिडिओ बनवणार आहे आणि खूप जबरदस्त. रोज चांगल्या प्रकारे चांगल्या कोचच्या हाताखाली तुमचा व्यायाम चालू आहे, तुमचा जिमचा वर्कआउट चालू आहे, तरी सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये इम्प्रूव्हमेंट का होत नाही, तुमच्या इव्हेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट का होत नाही. जर आपल्या बॉडीमध्ये जर विटॅमिन जर कमी असतील तर कोणते विटॅमिन आपल्या बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे पाहिजे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुमचा वर्कआउट योग्य प्रकारे चालू आहे, पण त्याच्या मार्गदर्शनाखाली तुमचा डाईट आणि तुमच्या बॉडीला विटॅमिन चांगले मिळतात का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला सतत थकवा होतंय, बॉडी पेन होते, तुमचा परिपूर्ण तुमची झोप होऊन सुद्धा जर तुम्ही थकत असाल आणि तुमची हाडं वगैरे आणि मसल दुखत असतात, तर याला पर्याय काय? तर मित्रांनो, तुमच्या बॉडीमध्ये विटॅमिन B12 आणि विटॅमिन D3 हे तुमच्या बॉडीमध्ये कमी असण्याची शक्यता आहे. तर हे कसं कमी समजायचं? तर मित्रांनो, तुमच्या जवळच्या दवाखान्यामध्ये जाऊन तुमचे ब्लड टेस्ट करा आणि ह्याच्यामध्ये तुमच्या विटॅमिन B12 आणि D3 हे कमी आहे का काही ते चेक करा. जर कमी असेल तर त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला टॅबलेट चालू करतील, की B12चं इंजेक्शन देतील किंवा त्या रेग्युलर त्यांच्या टॅबलेट असतात ते तुम्हाला चालू करतील. पण डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही ह्या गोष्टीचा पर्याय शोधा, नाही तर तुम्ही तुमच्या डोक्याने काहीतरी कुठेतरी सर्च करून गोळ्या खासान, हाय ते चालू काम बंद पडायचं. समजलं का मित्रांनो? डॉक्टरच्या सल्ल्यानेच आपल्याला ह्या टॅबलेट घ्यायच्या आहेत. विटॅमिन D म्हणजे आपली हाडं कमजोर होतात आणि आपले जे मसल असतात ते रिकवर होत नाही. म्हणजे तुम्ही व्यायाम करताय, जर तुम्हाला पेन झालं किंवा तुमचा मसल फाटला किंवा हाडं दुखतात, तर तुमची ते लवकर रिकवर होत नाही. कोणताही उपाय केला, किती उपाय केला तरी तुमची ती बॉडी पहिल्यासारखी रनिंगसाठी तयार नसते. आणि B12 म्हणजे हातापायाला झिंझण्या येतात, हातापायाला मुंग्या येतात, वीकनेस येतो, चक्कर येते, अशा गोष्टी जर B12 कमी असेल तर होतं. आणि आपले मसल पण त्यामुळं रिकवर होत नाही. ते मसल रिकवर झाले पाहिजे आणि हे चक्कर येणे, झिंझण्या येणं, हातपाय सारखं दुखणं, थकवा येणं, ह्या गोष्टी आपल्या त्या B12मुळं आपल्या रिकवर व्हायला सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं कोणतीही इंजुरी आली तर चांगल्या फिजिओथेरपिस्टला किंवा ऑर्थोपेडिकला दाखवा. नाहीतर गावातल्या चौकामध्ये दुकाने हिरव्या, पिवळ्या, निळ्या, काळ्या, जांभळ्या, लाल्या कसल्याही गोळ्या देते, पेन कलर देतात, 2 दिवस पेन थांबतं, संपलं, हे लय बरं वाटतं. मग तुम्ही ते पेन किलर खायची सवय तुम्ही लावून घेऊ नका आणि कसल्या डॉक्टरकडे जाऊ नका. चांगल्या ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्टकडे जावा आणि योग्य तो सल्ला घ्या, त्यांच्याकडनं योग्य ती ट्रीटमेंट घ्या. समजलं का? आणि चांगले रनिंग होण्यासाठी किंवा चांगले बॉडी बनवण्यासाठी फक्त प्रोटीनचीच गरज नसते मित्रांनो. समजलं का? नसतं मी प्रोटीन घेतोय पण माझा स्टॅमिना का वाढत नाही किंवा माझी जो इव्हेंट आहे तो का ग्रोथ होत नाही, याच्यामागचं तुम्ही कारण शोधलं पाहिजे. समजलं का? त्याच्यामुळं नुसतं प्रोटीन नाही, आपल्यामध्ये ते विटॅमिनची डिफिशियन्सी असणं खूप महत्त्वाचं आहे. असं वर खाली नाही झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी एकदम रितसर पाहिजे आपल्या बॉडीमध्ये. आता कॅल्शियम कमी आहे, विटॅमिन D, B12 या गोष्टी कमी आहे. त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही ब्लड टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. फिजिओथेरपिस्टकडे जावा, ब्लड टेस्ट करा, काय कमी आहे ते बघा, त्यानुसार तुमची ट्रीटमेंट चालू करा. मित्रांनो, सगळ्या गोष्टी एकदम योग्य पद्धतीने करायच्या. आपल्याला सीन पेन म्हणजे जे तुमचं बॉडीमध्ये जे तुम्हाला इंजुरी आहे ती तुम्हाला होणार नाही. आणि बरेच मुलं काय करतात, पैसे असतात तर काय करतात, वर्कआउट झाला की ते एक स्कूप हे प्रोटीन घेतात, शेक करतात, लय स्टाईलमध्ये पितात. तेवढ्यावरती वागणार नाही. खरं आपली बॉडी आपली प्रोटीनमुळेच पुढं जाते का, की आपल्याला रिकव्हरी महत्त्वाची, कॅल्शियम महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टींवरती आपण पण डिपेंड राहायला पाहिजे. आणि कसं आहे, बॉडीला आराम कमी, झोप कमी आणि तुमची बॉडीची ओव्हर ट्रेनिंगच खूप जास्त असते. त्याच्यामुळं पण तुम्हाला कारण की तुमच्या बॉडीला जेवढा व्यायाम पाहिजे तुम्ही त्याच्यापेक्षा पण जास्त केला तरीसुद्धा तुम्हाला इंजुरी येण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्ही नवीन आता भरपूर 12वीचे विद्यार्थी आपल्या अकॅडमीमध्ये आले, त्यांना व्यायामाची सवय नसते, लवकरच हातपाय पण दुखायला सुरुवात होते, पण नवीन ते दुखणार आहे, त्याच्यावरती उपाय करून ते नंतर राहणारच आहे मित्रांनो. आणि आपल्या अकॅडमीमध्ये ॲडमिशनसुद्धा चालू आहे. तुम्हाला खाली नंबर देतो. नवीन ॲडमिशन आपले 20 मे पासून आपली नवीन बॅच सुरू करतो मित्रांनो. तुम्हाला शून्यातून शिकवणार सगळ्या गोष्टी. तर आजच कॉन्टॅक्ट करा. आणि असे तर मी तुम्हाला योग्य सल्ला देतच राहणार, कारण की आपल्याला याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, कारण की आपण ह्या क्षेत्रात आहे पहिल्यापासून.
तर मित्रांनो, ह्या गोष्टी योग्य वेळी ना योग्य सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि योग्य मार्गदर्शन असणं ह्याच्याबद्दल खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आराम पाहिजे, बॉडीला झोप पाहिजे. नाहीतर नुसता पळतोय खूप व्यायाम करतोय पण बॉडी रिकवर नाही, मसल इंज्युरी होते. इंजुरी 2-3 महिने चालले मग त्याला काही मजा नाही मित्रांनो, ह्या गोष्टी समजून घ्या. इंजुरीमध्ये गेला असेल तर चांगल्या डॉक्टरकडे जा आणि मी ह्या गोष्टी सांगितल्यात मित्रांनो, त्याचे टेस्ट करून घ्या. समजलं? कारण की मी आता भरपूर विद्यार्थी बघतोय, मला मेसेज पण भरपूर येतात, सर इंजुरीमध्ये गेलोय, सिन पेन होतंय, मसल फाटलाय, हॅमस्ट्रिंग फाटलंय. तर ह्याच्यासाठी मित्रांनो मी व्हिडिओ बनवलाय आणि हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांना शेअर करा. तुमच्या गावातल्या पोलीस भरतीच्या ग्रुपमध्ये शेअर करा की ज्या मुलांना बाबा गावातल्या विद्यार्थ्यांना माहीत नसतं कोणत्या डॉक्टरांकडे जायचं आणि कोणाचे सल्ले घ्यायचे. समजलं का मित्रांनो? कोणी काही तुम्हाला सल्ले सांगतील पण चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की ज्यांना गरज आहे. समजलं का? जय महाराष्ट्र. ज्ञान वाटल्याने काय ज्ञान कमी होणार नाही मित्रांनो. तुमचा फायदा झाला. 10 जणांपैकी 5 जणांचं जरी सिनपेन बरं झालं तरी आनंद आहे बाबा. हां, जय महाराष्ट्र.